नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा एक एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम 2020 सालातल्या कुठल्या प्रॉब्लेमला आलाय बघा, 2022च्या क्लरिकल कॅडरच्या परीक्षेला आलेला प्रॉब्लेम. राईट. मी मागच्या एका एपिसोड मध्ये म्हणालो पण होतो की जो कोणी पेपर काढतो ना त्याला स्वतःलाच माहित असतं की नाही की आपण नेमका कुठल्या पदासाठी होणाऱ्या परीक्षेसाठी पेपर काढतो ते त्याच्या लक्षातच येत नसेल. या प्रॉब्लेमचा दर्जा हा राज्यसेवेच्या किंवा युपीएससीच्या दर्जाचा प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. कळते? आता या प्रश्नाला मला सॉल्व्ह करायचंय. या प्रश्नाला सॉल्व्ह करताना साधारणतः आपल्यासोबत काय गेम होते अगोदर बघूयात आपण. हे ए आणि बी दोन नावाचे पॉइंट्स आहेत. याच्यामध्ये एकूण अंतर 72 किलोमीटर आहे आणि बी पासून सी नावाचा एक पॉइंट आहे. ते आपण किती अंतरावर आहे बघायचंय. त्याला आपण डी किलोमीटर असं अंतर म्हणू. बी आणि सी मधलं अंतर डी किलोमीटर आहे असं मानू आपण. कारण बी आणि सी मधील अंतर किती असं विचारलं तर आपल्याला साधारणतः असं सांगितलं होतं की तुला जे काढायचंय ते कन्सिडर करायचं असतं. केलं. राईट. एकूण 72 किलोमीटर आहे. राहिलेलं किती असेल? 72 मायनस डी किलोमीटर असेल. कारण एकूण किती आहे? 72 किलोमीटर आहे. तुमच्याकडे एक कार्यकर्ता आहे अजय आणि एक आहे अतुल. तर अतुल नावाचा जो कार्यकर्ता आहे ना, तो अतुल नावाचा कार्यकर्ता तुमचा असा पूर्ण इकडनं निघतो. किती निघतो? 19 किलोमीटर पर आवर निघतो. बी पर्यंत जातोय. अतुल प्रथम बी पर्यंत पोहोचतो आणि लगेच परतून सी येते अजयला भेटतो. इथं अजयला भेटतो. लगेच परततो म्हणजे हे अजय. कापलेलं अंतर काय झालं अजयचं? 72 प्लस हे पूर्ण 72 किलोमीटर आणि एवढं डी किलोमीटर. अतुल किती किलोमीटर कापतंय? अतुल फक्त ए टू सी कापतंय. डी किलोमीटर कापतंय. राईट. आता अजयचा वेग आपल्याला माहिती आहे 19 किलोमीटर पर आवर आहे आणि याचा वेग किती आहे? 17 किलोमीटर पर आवर आहे. सॉरी, अतुलचा वेग 19, अजयचा वेग, अरे यार एकच मिनिट. हे अतुल प्रथम इथं अतुल घ्यायला पाहिजे आणि अजय इथं घ्यायला पाहिजे. ठीक आहे, चल. हे बघा असले छोटे छोटे मिस्टेक्स होते. तुम्ही असले समीकरण मांडायला लागले. अतुल प्रथम बी पर्यंत पोहोचतो आणि लगेच वापस पोहोचतो. राईट. आता मला सांगा, अजय आणि अतुल दोघेही एकदाच इथून निघाले. एकदाच निघाले. यानं इथं आहे, यानं असं जाऊन इथं आलंय. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला लागलाय? अतुलला इथून जाऊन इथपर्यंत यायला लागलेला वेळ आणि अजयला इथून इथपर्यंत पोहोचायला लागलेला वेळ कसा असेल? सारखा असेल. राईट. आता हे तुला डोकं लावावं लागतं थोडंसं शांततेनं. समीकरण तयार करत असतो. राईट. तर हे वेळ काय असेल? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग याला लागलेला वेग काय असेल? 72 प्लस डी भागिले 19 असेल आणि याचा वेग काय असेल? 72 मायनस डी भागिले 17 असेल. आणि याला इथं जाऊन इथं पोहोचायला लागलेला वेळ आणि ह्याला इथून इथं पोहोचायला लागलेला वेळ, दोन्ही वेळ कसे असतील? सारखे असतील. राईट. आता हे समीकरण सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. 72 प्लस डी हे 72 मायनस डी
आता हे तिरपा गुणाकार, राईट. 17 7 119, 1190, 1224 हे गुणाकार, प्लस 17D हे 19 1330, 68 1368 ह्या दोघांचा गुणाकार, मायनस 19D. ह्याला इकडे बोलवलं, 17D अधिक 19D हे किती झालं, 1368 मायनस 1224 झाली. यांची बेरीज 20 आणि हे 36D झालं. यांची बेरीज वजाबाकी 144. D बरोबर 144 भागिले 36, 4 किलोमीटर आले. तर हे इथून एवढं अंतर किती आहे, 4 किलोमीटर आहे. काय प्रकार आहे हे? हे अशा पद्धतीनं उदाहरण सोडवायला लागलं ना की स्पर्धा परीक्षा पास करायला पेशन्स लागतात. हे असलं काहीतरी फालतू विधान जन्माला येतं. पेशन्स लागतात. मग फार शांततेनं स्ट्रगल करावं लागतं. इकडं 7 वर्ष 8 वर्ष थांबावं लागतंय, 6 वर्ष थांबावं लागतंय, त्याच्याशिवाय होत नाही. 6-7 वर्ष थांबावं लागतंय. हे असलं केल्यावर 6 नाही 8 वर्ष थांबावं लागतं, 10 थांबावं लागतं. एक तर मुळामध्ये हे असं करण्याची इच्छाच होत नाही, तुमची स्वतःचीच होत नाही, पण परिस्थितीच नाइलाजाची बनवली गेली. एक फ्रेमच तसा बनवला गेलाय. सगळंच त्या प्रकारचं आहे. पुस्तक त्या प्रकारचं, मास्तर शिकवतो त्या प्रकारचं, युट्यूबला त्या प्रकारचं, गायडन्स करणारा त्या प्रकारचा, काय मेंटरशिप त्या प्रकारची, काय वाटल ते सगळं त्या प्रकारचं. या बाहेर आहे याच्यातनं. आता मी माझी मेथड सांगतो इथं काय होतं ते. आता माझ्या मेथडनी जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा काय होतं तुम्हाला सांगतो. आपण एक चित्र अजून परत ते चित्र काढूया. हे अतुल, अजय, हे A, हे B, इथं C. हे जातो इकडे असं 19 किलोमीटर पर आवर चाललाय. हा पूर्ण अंतर 72 किलोमीटरचं आहे आणि वापस फिरतो. इथं येऊन भेटतो कुणाला, ह्या अजयला. राईट. ही अशी एक पूर्ण जर बघितलं तुम्ही तर ते 72 किलोमीटरचं आहे. म्हणजे हे अतुल काय करतो, पूर्ण 72 इथून एवढं आणि हे इथून एवढं. म्हणजे हे 72 आणि हे इथून एवढं, हे इथून एवढ्याचे 72 दोघांनी मिळून कापलेलं एकूण अंतर किती असेल, आकृतीवरनं लक्षात येतं तुमच्या. दोघांनी मिळून कापलेले अंतर 144 किलोमीटर असेल. राईट. आहे की नाही, बरोबर आहे की नाही. आता बघ राजा, इथं जेव्हा पोहोचतोस ना तू ह्या ठिकाणी, तेव्हा या कार्यकर्त्याला इथून इथं जायला लागलेला वेळ आणि ह्याला इथून इथं पोहोचायला लागलेला वेळ कसा आहे, समान आहे. समान. राईट. वेळ जर समान असेल तर या दोघांचा सरासरी वेग हा त्यांच्या वेगांच्या वेगांची बेरीज भागिले 2, 18 किलोमीटर पर आवर असेल. 18 किलोमीटर पर आवर म्हणजे एकूण किती तास लागले, 144 किलोमीटर अंतर 18 किलोमीटर पर आवर नि कापत असेल तर 8 तास लागले. दोघं समान वेळेसाठी 8 तासातले 4 तास कुणाचे, अजयचे. आणि अतुलचे पण किती, 4 तास. सारखा वेळ आहे ना.
आणि 17 किलोमीटर पर हवरनी जर तुमचा हा अजय जात असेल तर अजयनं 4 तासात 17 किलोमीटर पर हवरनं कापलेलं अंतर किती झालं? 68 किलोमीटर. हे इथून एवढं 68 म्हणजे हे एवढं अंतर किती झालं तुमचं? 72. हे 4 किलोमीटर झालं, कारण हे पूर्ण 72 आहे, त्यातलं इथून एवढं 68 गेलं तर राहिलं किती? 4 किलोमीटर. किंवा तुम्ही तुमच्या विचारामध्ये अतुलला घेतलात, अतुलचा जर वेग कन्सिडर केला तुम्ही तर तो 18 किलोमीटर पर हवर आहे. 18 चोक 72, सॉरी, अतुलचा वेग 19 आहे, एक्स्ट्रीमली सॉरी, 19 चोक 76 किलोमीटर. 76 म्हणजे त्यातले हे पूर्ण 72 झाले, वापस फिरल्यावर मग किती? 4 किलोमीटर. म्हणून बी व सी मधलं अंतर किती आहे? 4 किलोमीटर आहे. काय कुठं समीकरण आहे, विमीकरण आहे, कन्सेप्ट आहे. या प्रॉब्लेमला माझ्याकडे अजून एक मेथड आहे. मला असं नाही करायचं तर मी असं केलं असतो. तर दुसऱ्या मेथडमध्ये काय होतं, अजून एका मेथडमध्ये याच्यामध्ये अंतर दोघांनी मिळून कापलेलं अंतर किती? 144 किलोमीटर आहे, राईट. लागणारा वेळ सारखा आहे, वेळ कॉन्स्टंट आहे. वेळ जर कॉन्स्टंट असेल तर वेग आणि अंतर एकमेकांसोबत समचलनात असतील. हे इथं अजय, अतुल, वेग 17 किलोमीटर पर हवर, 19 किलोमीटर पर हवर, त्यांचा रेशिओ 17:19 झाला. वेगावरून अंतरवर यायचंय, वेग अंतर समचलनामध्ये असल्यामुळे त्यांचा रेशिओ जशाला तसा राहील. दोघांनी मिळून कापलेलं अंतर 144 म्हणून या गुणोत्तरांची बेरीज 36 भाग बरोबर 144, एक भाग बरोबर किती? 4, 17 भाग बरोबर 68 किलोमीटर. 68 म्हणजे ए टू सी, अतुलनं हे अजयनं कापलेलं अंतर ए टू सी आहे 68. 72 मधले 68 गेल्यावर बी टू सी किती राहिलं? 4 किलोमीटर. 19 चोक 76 किलोमीटर. कोण कापलेलं? अतुलनं कापलेलं अंतर. 76 कसं होईल? इथून एवढे 72 गेले, उरले किती? 4. तेच हे इथून इथपर्यंत अंतर वापस फिरून 4. म्हणून बी आणि सी या बिंदू मधलं अंतर किती किलोमीटर असेल? 4 किलोमीटर असेल. एका ठिकाणी मी अवरेज सरासरी वेगाची कन्सेप्ट अप्लाय केलो. सरासरी वेगांचं तुम्हाला काय शिकवलेलं आहे? 2v1 v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2 शिकवलेलं आहे. अरे कधी वापरते ते नाही सांगितलं ना पण तुला. आणि मी इथं तर v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2 वापरलो. कधी वापरते ते मला माहित आहे ना. v1 प्लस v2 डिवायडेड बाय 2 कधी वापरायचं? 2v1 इंटू v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2 कधी वापरायचं? पुस्तकातच नाहीये. तुला काय माहिती? तुझा दोष थोडाच आहे. या त्याच्या बाहेर या, सगळ्या त्या बाबींच्या बाहेर या, राईट. कन्सेप्च्युअली जा. तर हे अशा मेथडनी सोडवणं परीक्षेमध्ये अपेक्षित आहे. एक अत्यंत सुंदर 2022च्या क्लरिकल कॅडरला आलेला प्रॉब्लेम आहे की जे क्लरिकल कॅडरचा नव्हता. खरं तर राज्यसेवेच्या किंवा युपीएससीच्या लायकीचा प्रश्न आहे, पण आलंय तर आपण काही करू शकत नाही. तुम्हाला या प्रश्न सोडवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हे तुमच्या मित्रमैत्रिणींना चॅनल सजेस्ट करा. आणि इतर काही बाबी बॅचच्या संदर्भात वगैरे तुम्हाला आमच्यासोबत काही इन्क्वायरी करायची असतील तर तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकतो.